नमस्कार मंडळी आणि सर्व यूट्यूब फॅमिली, कसे आहेत आपण सर्वजण. तर मित्रमंडळी, मी आज आलेलो आहे आमच्या परळी वैजनाथ या शहरामध्ये. आमचं हे खास मार्केटचं गाव परळी वैजनाथ. आम्हाला कुठलाही बाजार वगैरे करायचा असेल, काही घ्यायचं असेल, काही आर्थिक व्यवहार असेल, काही असेल तर परळीलाच यावं लागतं. आणि ही परळी म्हणजे परळीची खास ओळख म्हणजे आमचे स्वर्गीय श्री गोपीनाथरावजी मुंडे साहेब. आणि त्याच्यानंतरची सगळ्यात मोठी ओळख म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारं प्रभू वैद्यनाथाचं मंदिर या ठिकाणी परळीमध्ये आहे. आणि या ठिकाणी आज मी ज्या ठिकाणी जाणार आहे ते ठिकाण आहे डोंगर तुकाई. त्या ठिकाणी मी जाणार आहे आणि तिथं ते मंदिर कसं आहे, काय आहे, तिथला इतिहास थोडासा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मी तिकडं जाणार आहे. आणि हा जो रोड दिसत आहे ना, हा तुम्हाला, हा इकडं जातो परळी शहरामध्ये. हा जो रोड आहे ना, हा परळी शहरात, हा इकडून जो आला, हा बीडवरून आला असाच, इकडून बीडवरून आलेला रोड असाच हा परळी शहरात जातो. आणि इकडच्या बाजूला हा जो समोरचा रोड आहे हा सोनपेठला जातो, सोनपेठ. आणि इकडं पाहिलं तर हे जिओचा पंप आहे या साईडला. आणि हा जो पुतळा आहे ना, तो मी दाखवतोय तुम्हाला खास. स्वर्गीय श्री गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं, आमचं दैवत, परळी शहराचा आणि अख्ख्या महाराष्ट्राची श्रद्धा असलेलं, सर्वजणांची खूप मोठी श्रद्धा गोपीनाथरावजी मुंडे साहेबांवर होती. त्यांचा हा पुतळा पूर्णाकृती पुतळा आहे. पूर्णाकृती पुतळ्याचं दर्शन करून परळीतले बरेचसे काही ठिकाणं मी आपल्याला चलत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि पुढं जाणार आहे डोंगर तुकाई मंदिराकडे. चला जाऊया. तर मंडळी, हे आहे इटके कॉर्नर आणि असाच हा रस्ता इकडे जातो परळी शहराकडे. पुढे आहे रेल्वे स्टेशनचा ओव्हरब्रिज आणि ओव्हरब्रिज पार केल्यानंतर परळी. आणि हा जो पाहताय ना मंडळी, हाच आहे तो रेल्वे स्टेशनचा, रेल्वे पट्टीचा हा ओव्हरब्रिज. या ओव्हरब्रिजच्या पलीकडे गेलं की परळी शहर आहे. मंडळी, मी आलो हे पहा ब्रिजवरती आणि हे आहे रेल्वे स्टेशन. आणि हे पूर्ण दिसतंय ते हे परळी शहर. हे समोरच्या बाजूला जे छोटीशी टेकडी दिसते ना, ह्याला म्हणतात मेरू पर्वत. मेरू पर्वताच्याच बाजूला वैद्यनाथाचं मंदिर आहे, प्रभू वैद्यनाथाचं मंदिर. हे असं पूर्ण हे शहर. हे इकडून परभणीवरून घाटनांदूरवरून आलेली हे रेल्वे पटडी. मंडळी, हे आहे एसटी स्टँड, बस स्टँड परळी वैजनाथ शहराचं. या ठिकाणी मध्यवर्ती बस स्टँड या ठिकाणी आहे. आणि हा असाच रस्ता समोर जातो शिवाजी चौकामध्ये. छत्रपती शिवाजी महाराज चौक, आंबेजोगाई रोड, परळी आंबेजोगाई मेन रोड आहे हा परळी वैजनाथ शहर. आणि मंडळी, हे आहे परळी शहरामधलं अंबाजोगाई रोड, परळीचा मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक पहा. आणि इकडच्या साईडला स्वर्गीय श्री, हे जे कमान आहे ना, इथून आतमध्ये गेल्यावर स्वर्गीय श्री गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं निवासस्थान आहे या ठिकाणी. जिरेवाडी रोडला, शिवाजी चौकातून जात असताना जिरेवाडी रोडला स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं निवासस्थान आहे. आणि मंडळी, मी ज्यावेळेस तुम्हाला ओव्हरब्रिजवरती होतो, त्या ओव्हरब्रिजवरून हाच तो मेरू पर्वत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला होता. आणि या मेरू पर्वताच्या बाजूलाच आहे प्रभू श्री वैद्यनाथाचं मंदिर परळी शहरातलं. त्या ठिकाणी मी समोर जाऊन तुम्हाला वैद्यनाथ प्रभूचं मंदिरही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला जाऊया पुढे मंदिराकडे. आणि तिथून पुढे जाणार आहे मी डोंगर तुकाई मंदिराकडे. आणि मंडळी, इथं हे पण एक विशेष देवस्थान आहे, आमच्या परळीची खास ओळख आहे. संत जगमित्र नागा मंदिर आहे या ठिकाणी. ही जी मी कमान आपल्याला दाखवतोय ना, हीच कमान, ही पाहू शकता आपण. हे जगमित्र नागा मंदिर आहे. खूप मोठी ओळख आहे, त्याचा खूप मोठा इतिहास आहे. तो सांगायचा म्हटलं तर जरा जास्त वेळ जाईल, त्याच्यामुळं ते मी जास्त सांगत बसणार नाही. आणि इकडं पाहिलं तर हे महानगरपालिकेची बिल्डिंग आणि तो मेरू पर्वत दिसतोय ना थोडासा इकडं. आणि असंच या साईडनं असं गेलं ना, इकडं आहे प्रभू वैद्यनाथाचं मंदिरही दाखवणार आहे. आणि पुढे जाणार आहे डोंगर तुकाई मंदिराकडे. आणि मंडळी, मी आलेलो आहे मंदिराच्या जवळ, वैद्यनाथ प्रभूच्या मंदिराच्या एकदम समोर. हा जो समोर आपल्याला ध्वज दिसतोय ना, भगवा ध्वज, या ध्वजाच्या समोरच आहे वैद्यनाथाचं मंदिर. समोर जाऊन दाखवणार आहे मी आपल्याला दर्शनासाठी खास.
आणि मंडळी मी आलेलो आहे एकदम प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या समोर. हे पाहू शकता आपण, जे समोर दिसतंय ना, हेच ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं हे प्रभू वैद्यनाथाचं मंदिर परळी शहरामधलं. आता बॅक कॅमेऱ्यानं पण मी दाखवणार आहे आपल्यासाठी, खास आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीसाठी बॅक कॅमेऱ्यानं पण मी मंदिर दाखवत आहे. हे पाहू शकता मंडळी, हे पूर्ण मंदिर प्रभू वैद्यनाथाचं मंदिर, जे की 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणार ओम नमः शिवाय श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग देवस्थान. पाहू शकता, झूम करून मी आपल्या खास यूट्यूब फॅमिलीसाठी, सर्व बंधू भगिनींसाठी, वडीलधारी मंडळी सर्वांसाठी, लहान थोर मंडळींसाठी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मंडळी रोज येतो आम्ही, म्हणजे रोज म्हणजे 4-8 दिवसाला, म्हणजे ज्यावेळेस आठवण येईल त्यावेळेस. असं खूप छान प्रशस्त मंदिर आहे. अहिल्यादेवी राष्ट्रमाता, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. आणि इथून पुढे असंच गेलं ना, तिकडं डोंगर तुकाईचं मंदिर आहे. छोटंसं मंदिर आहे पण इंटरेस्टिंग आहे. तिथला इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा आहे. पुढे जाऊया. तर मंडळी तिथं होतं पहा ते मंदिर, तेच ते मेरू पर्वत, आणि तिथं मंदिर होतं प्रभू वैद्यनाथाचं. आणि याच रोडनं मी असं पुढं आलो. पुढं आल्याच्या नंतर इथून असंच इकडं गेलं ना, हे इकडं आहे म्हणजे घाटनांदूर रोड आहे हा. आणि घाटनांदूर रोडवरती जात असताना आहे डोंगर तुकाईचं मंदिर. तर मंडळी आज आहे 19 जून. पावसाळ्याचे दिवस आहेत सध्या, पण बघा ना, पाऊस अजिबात नाही. दुष्काळ पडण्याची चिन्ह आमच्या भागामध्ये आहेत, परळी शहरामध्ये. आणि पाहू शकता अशा प्रकारचं हे वातावरण. आणि स्कूटीवरती चाललेलो आहे मी. ही स्कूटी पाहू शकता आपण, स्कूटीवरती जात आहे. आणि इकडं या बाजूला आहे डोंगर तुकाईचं मंदिर. पुढं जाणार आहे मी आणि दाखवणार आहे खास आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीसाठी. डोंगर तुकाईच्या दर्शनासाठी आपण जात आहोत. आणि मंडळी हा घाटनांदूर रोड आहे. पुढं आलेलो आहे मी, पुढं चालत आहे आणि आपण जात आहोत मंदिराकडे. ऐ अंबे जगदंबे, ऐ अंबे जगदंबे, ऐ अंबे जगदंबे. जगदंबेच्या दर्शनासाठी डोंगर तुकाई म्हणजे जगदंबेचाच अवतार आहे, भवानीचा अवतार आहे. तो आपण जाऊन पाहणार आहोत. छोटंसं मंदिर आहे पण फार छान इंटरेस्टिंग मंदिर आहे. आणि इकडे डोंगर तुकाईला मी जात असताना इकडं एक वनमारुतीचं पण मंदिर आहे. छान मंदिर आहे हे. असं इकडं पाहिलं तर हे डोंगरामध्ये मंदिर आहे बरं का. छान इंटरेस्टिंग मंदिर आहे. तिकडं पण मी कधीतरी वेळ मिळेल तेव्हा जाणार आहे. असा छान प्रकारे असा डोंगर आहे, पाहू शकता आपण. छान मंदिर आहे, छान. आता वेळ भेटेल तेव्हा मी तिकडं जाईल, पण आता आपण सध्या जाणार आहोत डोंगर तुकाईच्या दर्शनासाठी. आणि मित्र हो, हे पाहू शकता आपण, हे मंदिर दिसतंय मी. आणि आता एकदम मंदिराच्या जवळ आलेलो आहे, पाहू शकता आपण या ठिकाणी. हे मंदिर मी थोडंसं झूम करून दाखवतोय आपल्याला. आणि त्या मंदिरावरती मी आता खास जवळ जाणार आहे, पूर्ण मंदिर दाखवणार आहे आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीच्या खास दर्शनासाठी. सर्व बंधू भगिनी, लहान थोर मंडळी, वडीलधारी मंडळी. आता चला जातो, वर जातो आणि मंदिर दाखवतो. आणि मंडळी एकदम मी मंदिराच्या पायथ्याशी आहे. मंदिर थोडंसं टेकडीवरती आहे. या पायऱ्या पण आहेत वरती जाण्यासाठी. छान अशा प्रकारच्या पायऱ्या, बांधकाम झालेलं आहे पायऱ्याचं, हे पाहू शकता. आणि इकडून पाहिलं तर ह्या रोड पण आहे. आता माझ्याकडं आहे स्कूटी सध्या आणि मी स्कूटीवरती वर जाणार आहे. आता पायऱ्यानं काही जात नाही, कारण का इथं जर स्कूटी सोडली तर उन्हाळ्याचे दिवस आहेत, सध्या आहे पावसाळा पण दुष्काळाची परिस्थिती आहे. आज 19 तारीख आहे, 19 जून, तरी पण इकडं पाऊस नाही. दुष्काळ पडण्याचे चिन्ह आहेत, अशी परिस्थिती सध्या आहे. मी आता या रोडनं वरती जातो मंदिराकडे. मी मंडळी आलेलो आहे, मी मंदिराच्या एकदम जवळ आलो आहे. हे पाहू शकता आपण, असं आहे मंदिर. नवीन बांधकाम झालं आहे आता. मंदिर तसं पुरातन आहे, प्राचीन मंदिर आहे, जुना इतिहास आहे, पण हे नवीन बांधकाम आता या मंदिराचं या ठिकाणी झालेलं आहे. मी आज जातो, मंदिर दाखवतो पूर्ण. आणि पाहू शकता मित्र हो, मी आता एकदम मंदिराच्या एकदम म्हणजे आतमधल्या बाजूला आलेलो आहे. पाहू शकता आपण, पाठीमागं मंदिर दिसते. प्राचीन मंदिर आहे, जुनं.
आणि इकडं जर असं पाहिलं तर हे बघा, मी दाखवतो. हे इकडं आहे, हे परळी शहर इकडच्या बाजूला असं. हे पाठीमागं जे दिसते ना, थोडंसं झूम करता येते का पाहतो मी. थांबा, नाही इथं काय झूम होऊ शकत नाही. हे असं पाठीमागं दिसतं, हे शहर आहे परळी शहर. आणि इकडं हे मंदिर असं. हे मंडळी पाहू शकता, महाराज मंडळी आहेत. हे दर्शनासाठी आलेले आपण या ठिकाणी पाहू शकता. कुठून आलेले आहेत हे महाराज मंडळी? कुठून, कहाँ से आहे? हां, हे दर्शनासाठी या ठिकाणी आले होते. हे महाराज मंडळी दूरवरून आलेले आहेत. मित्र हो, मी मंदिराच्या एकदम आत आलो आणि आत आल्याच्या नंतर हे मंदिर मी आतून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. हे मंदिराचं शिखर असं इकडं, आणि इकडं पाहिलं तर हे असा मंदिराचं पूर्ण बॅकग्राऊंड आहे. हे इथं पाहू शकता आपण या ठिकाणी काय लिहिलं आहे. श्री आंबा आरोग्य भवानी डोंगर तुकाई मंदिर आहे ना हे असं. आणि इथं हे पाहू शकता, हे दीपज्योत या ठिकाणी आहे. हे पहा, मी त्या पायऱ्या जे तुम्हाला दाखवल्या होत्या ना, मी त्यावेळेस तिथं होतो. तिथं थोडासा धूर निघतंय बघा, थोडासा. आंब्याचं झाड आहे तिथं, आणि त्या आंब्याच्या झाडाखाली हा थोडा तिथून ह्या पायऱ्या मी तुम्हाला दाखवल्या होत्या. ह्या पायऱ्या अशा वर येण्यासाठी, मंदिरामध्ये येण्यासाठी हे अशा पायऱ्यांनी आलं तर हे असं इकडं मंदिर. हे असं मंदिर आहे इकडं, पाहिलं? हेच ते मंदिर. आणि मी समोर जाऊन आपल्या खास यूट्यूब फॅमिलीसाठी दर्शनाचा योग घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. आपल्या खास बंधू भगिनीसाठी, लहान थोर मंडळी, वडीलधाऱ्या मंडळींसाठी, आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीसाठी डोंगर तुकाई दर्शनाचा योग जुळवून आणण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे. एकदम छान असं मंदिर आहे मंडळी, पाहू शकता. छान इंटरेस्टिंग असं. आणि वडाचं झाड आहे इथं, वडाचं जे खूप मोठा असा वटवृक्ष म्हणला जातो ना, ते वडाचं झाड. छोटंसं पिंपळाचं झाड आहे या ठिकाणी आता लावलं आहे, ते पण मोठं होईल. छान मंदिर आहे, इंटरेस्टिंग मंदिर आहे. समोर जाऊन दाखवतो आपल्याला खास. नवीन बांधकाम झालं आहे, खूप मोठं बांधकाम या ठिकाणी. आता पण थोडं अर्धावट काम आहे, पूर्ण काम नाही, पण छान बांधकाम होते, मस्त हे पाहू शकता आपण या ठिकाणी. हे असं. आणि हे समोरचा हा सभा मंडप आहे अशा प्रकारे. हे काय लिहिलं या ठिकाणी थोडंसं झूम करून दाखवतो मी तुम्हाला, म्हणजे वाचता येईल. हे बघा, श्री आंबा आरोग्य भवानी डोंगर तुकाई. आरोग्य भवानी असं या देवीचं नाव दिलेलं आहे या ठिकाणी खास. आरोग्य भवानी, आरोग्याची देवी श्री आंबा आरोग्य भवानी डोंगर तुकाई. समोर जातो आणि दर्शनाचा योग घडवून आणण्याचा प्रयत्न करतो. मित्र हो, मी आता आत आपल्या खास सर्वांच्या दर्शनासाठी आत जाणार आहे. देवीचं दर्शन करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर या ठिकाणचं असं चरित्र आहे. परमपूज्य श्रीमान नरसिंह सरस्वती स्वामींनी या ठिकाणी 1 वर्ष अनुष्ठान केलेलं आहे. आणि ही जी देवी आहे डोंगर तुकाई आरोग्य भवानी देवी असं नाव आहे या देवीचं. ज्या माणसाला, ज्या व्यक्तीला किंवा एखाद्या रुग्णाला जर काही शरीराचा त्रास असेल, काही मानसिक त्रास असेल, काही कुठल्याही प्रकारचा जर त्रास असेल, तर या ठिकाणी जर तो व्यक्ती किंवा रोगी किंवा समजा ज्याला काही त्रास आहे तो माणूस जर या ठिकाणी आला तर त्याचं पूर्ण रोग आणि पीडा दूर होते असं या ठिकाणचा असा इतिहास आहे. आणि मानलं जातं आहे त्याच म्हणजे आज्ञेनं आणि त्या नियमानं भक्त या ठिकाणी येत असतात की आपल्याला सुख समृद्धी आरोग्य लाभावं या नियमानं, असं भावनेनं भाविक भक्त या ठिकाणी येत असतात. आणि नरसिंह स्वामी सरस्वतींनी या ठिकाणी जे अनुष्ठान केलेलं आहे 1 वर्ष गुप्त अवस्थेमध्ये, गुप्त रूपात या ठिकाणी नरसिंह सरस्वतींनी 1 वर्ष अनुष्ठान केलं. ती जागा मी आपल्याला दाखवतोय. याच ठिकाणी ही जागा आहे आणि इथून आतमध्ये जाण्याचा हा दरवाजा आहे, मी तुम्हाला दाखवतोय. हे पाहू शकता आपण, अशा ह्या पायऱ्या आहेत या ठिकाणी. आणि याच पायऱ्यांनी जर असं आत गेलं तर हे पाहू शकता आपण, असं हे दाखवतोय मी आपल्याला खास. ही अशी जागा आहे. इथून हे पहा,
नरसिंह स्वामी सरस्वतींनी या ठिकाणी 1 वर्ष पूर्ण अनुष्ठान केलेली ही जागा मी आपल्यासाठी दाखवतोय, आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीसाठी. आणि नरसिंह स्वामी सरस्वती म्हणजे दत्ताचा दुसरा अवतार आहे, दुसरं रूप मानलं जात आहे. त्यांनीच या ठिकाणी अनुष्ठान केलेली ही जागा मी आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीसाठी दाखवली. आरोग्याची देवी, आरोग्याला सुख समाधान लाभते असं भाविक भक्तांची भावना या ठिकाणी आहे. आणि देवीचं दर्शन आपण सर्वजण घेऊ शकता असा या ठिकाणचा हा इतिहास आहे. आणि हे प्राचीन मंदिर आहे, पाहू शकता पूर्ण दगडाचं मंदिर आहे. हे अशा प्रकारचं पूर्ण पौराणिक मंदिर आहे असं दाखवतो मी आपल्या सर्व भाविक भक्तांसाठी, आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीसाठी. आतल्या बाजूनी नवरात्रीमध्ये खूप मोठी यात्रा या ठिकाणी असते. सर्व परळी शहरातले लोक, आजूबाजूचे लोक या ठिकाणी येतात. मनोभावाने, भावनेने खूप मोठी श्रद्धा भावना भाविक भक्तांची आहे असं हे मंदिर. आणि या ठिकाणाहून स्वामी नरसिंह स्वामी सरस्वतींनी या ठिकाणी हे अनुष्ठान केलेली ही जागा इथून आतमध्ये पाहू शकता आपण. हे दाखवलं मी तुम्हाला. आतमध्ये बसण्याची जागा म्हणजे खाली एक भुयार आहे, भुयार, गुप्त भुयार. मंडळी, मी इथल्या खास निवेदनकारांची, पुजाऱ्यांची परवानगी घेतली आणि त्यांच्या परवानगीनुसार मी आत जात आहे. इथून मी आत जाण्याचा प्रयत्न करत आहे. खूप छोटंसं आहे, जरा अवघड आहे, पण जाण्याचा प्रयत्न करतो. जातो खाली आणि दाखवतो खास आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी. जातोय मी आतमध्ये. आता काय होतंय पाहूया. अवघड आहे, जरा अवघड म्हणजे बघा ना तुम्ही, पाहिलं मी दाखवलं तुम्हाला, तरी पण मी प्रयत्न करतो. आता काय होतंय बघतो. अरे बापरे, आलोय 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 आतमध्ये. बघूया काय होतंय. नरसिंह स्वामींच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी अनुष्ठान केलं होतं त्या ठिकाणी मी जाण्याचा प्रयत्न करत आहे. चला, तेवढंच पुण्य भाग्य नशिबाला येईल, माझ्या पुण्य वाट्याला येईल, दर्शन होईल. ते तर गुप्त अवस्थेमध्ये 1 वर्ष त्यांनी अनुष्ठान केलं होतं. वा वा वा, अरे बापरे. बॅक कॅमेऱ्याने दाखवतोय मी आपल्याला खास. मी आतमध्ये आलेलो आहे. वा वा, धन्य झालो, धन्य धन्य धन्य. खरंच नशीबवान आहे मी, नशीबवान. आतमध्ये आलेलो आहे पहा. हे असे गुप्त ठिकाण. वरती देवीचं मंदिर आहे. इथं कॅमेरा पण बसवलेला आहे, तुम्ही पाहू शकता. कॅमेरा आहे या ठिकाणी. मित्र हो, बंधू भगिनींनो, आपण कधीही जरी आलात या ठिकाणी, परळीपासून फक्त 4 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे. डोंगर तुकाई आरोग्याची देवी या नावानं हे ओळखलं जात आहे हे मंदिर. आपण कधी या, अवश्य या. खरंच इंटरेस्टिंग आहे फार. श्रीमान स्वामी सरस्वती, नरसिंह स्वामी सरस्वतींनी याच ठिकाणी अनुष्ठान केलं होतं 1 वर्ष, जे दत्त गुरूंचा दुसरा अवतार मानला जातोय. हे पहा, मी बॅक कॅमेऱ्याने दाखवणार आहे आपल्याला, तरी पण दम आला थोडा. खूप अवघड जागा आहे, अवघड ठिकाण आहे. बॅक कॅमेऱ्याने दाखवतो मी कसं त्यांनी अवतार केला. म्हणजे आता अवतारिक म्हणल्यावर, देवाचा अवतार म्हणल्यावर त्यांच्यासाठी हे शक्य आहे, पण मला नाकी नवं आलं खाली यायला. खूप छोटासा रस्ता आहे. बॅक कॅमेऱ्याने दाखवतो मी आपल्याला. अवश्य या कधी पण आलात तरी. डोंगर तुकाईच्या दर्शनासाठी खास परळीच्या जवळ 4 किलोमीटर अंतरावरती, परळी ते घाटनांदूर रस्ता, चांदापूरच्या जवळ फक्त 4 किलोमीटर अंतरावर अवश्य या. हे असं आहे पहा. नरसिंह स्वामी सरस्वतींच्या पादुका आहेत. छोटीशी मूर्ती आहे, एक मोठी पण मूर्ती आहे. आणि वरती हा फोटो पाहू शकता आपण. हे नरसिंह स्वामी सरस्वतींचा फोटो. आणि हे छोटीशी एक गुफा आणि वरती देवीचं मंदिर आहे. खूप छान, खूप छान. खरंच धन्य झालो मी आज. धन्य धन्य धन्य, खूप धन्य. आणि हे हा असा रस्ता आहे, पाहू शकता. इथून ही वरती जाण्यासाठी मी खाली आलो याच रस्त्याने. फक्त 1.5 फुटाचा रस्ता आहे, 1.5 फुटाच्या पायऱ्या आहेत वर जाण्यासाठी. पाहू शकता आपण. असं खूप छोटंसं आहे. हे बघा, असं असं वर जावं लागतं. हे इथून गेलं ना, हे असं या पायऱ्यांनी इथं वरती जाण्यासाठी बस. तर मंडळी, दर्शन घेतोय मी नरसिंह स्वामी सरस्वतींचं. जय स्वामी सरस्वती महाराज. धन्य झालो, धन्य 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 खरंच. आणि आपणही या
व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. लाईक सबस्क्राईब शेअर करा. भेटूया अशाच एका खास देवी आणि देवतांच्या दर्शनाच्या मंदिराच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. बस बाय बाय. धन्यवाद सर्वांची.